45 वर्षाचा ताहिरा पेशंट भिवंडीवरून आला होता आमच्याकडे। ब्रेथ प्रायव्हेट हॉस्पिटल फिरला। जन्मताच अंध, जन्मताच ब्लाइंड आणि मुखाने बधीर होता। त्याच्यामुळे त्याला काही कमांड देणं, त्याला काही सांगणं, त्याच्याने काही काम करून घेणं शक्यच नव्हतं। आणि दुर्दैवाने त्याच्या दोन डोळ्यांना विचित्र प्रकारचा कॅटरॅक्ट झाला होता। एक हायपर मॅच्युअर कॅटरॅक्ट जे सांगतो। आणि त्याचं ऑपरेशन करणं तेवढंच रिस्की होतं, कारण तो ऐकत नाही आणि तो मग ते ऐकत नसल्यामुळे बोलत पण नाही, त्याच्यानं तो कमांड फॉलो करत नाही। त्याला जे आम्ही भूल देतो त्याच्यात तो डोळे घट्ट बंद करणं, हालचाल करणं, मान हलवणं हा प्रकार खूप करत होता। त्या प्रायव्हेटवाले कोणी रिस्क घ्यायलाही तयार नव्हते। प्रोसेस थोडी रिस्की होती, ऑपरेशन करणं रिस्की होतं। परंतु ते आमच्याकडे अप्रोच झाले, जे आम्हाला कळलं, आम्ही डिस्कशन केलं त्याच्यावरती काय करता येईल। त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपण याचं ऑपरेट करूया। खूप चॅलेंज होतं। एक तर त्याला जनरल अनेस्थेसिया देऊन करणं किंवा बाकीच्या गोष्टी, आणि ऑलरेडी तो पहिल्यापासून बधीर असल्यामुळे कुठलं कमांड त्याला कळत नव्हतं। त्या गोष्टी ते टाळून कसं करता येईल, मग ते आमचे अनेस्थेसिस्ट असतील, ऑप्थॅल्मिक सर्जन डॉक्टर सुभामी आंबाळेकर मॅडमने सांगितलं की आपण करूया, मी करते। आणि एक मोठ्या हिमतीने किंवा एक रिस्क घेऊन आमच्या लोकांनी तो ऑपरेशन केला आणि खरोखर ते ऑपरेशन अतिशय सक्सेसफुल झाला। एवढं रिस्क होतं की तो मान हलत होता, तो डोळे प्रॉपरली उघडत नव्हता, डोळे घट्ट बंद करत होता। या कारणाने आम्ही काही लोकांनी त्याला हँग पकडून ठेवलं होतं तिकडे, आणि सगळं ह्या करून होल्ड करून त्याला प्रॉपरली केलं ऑपरेट, आणि आम्ही सक्सेसफुली दोघं डोळ्याचं ऑपरेशन करू शकलो। आणि ते ऑपरेशन केल्यानंतर त्याला जे दिसायला लागलं आणि त्याच्यानंतर जे आईवडिलांची वडिलांची वगैरे रिॲक्शन होती, खरोखर ती भाऊकपणाची रिॲक्शन होती। आणि हे आम्हालाही असं धन्यता वाटतं की आम्ही असल्या इन्स्टिट्यूटमध्ये बसून काही रिस्कचे कामं घेऊन आम्ही काही ऑपरेशन्स वगैरे करतो। त्याचं एक अतिशय उदाहरण आमची टीम, आमचे ऑप्थॅल्मिक सर्जन असतील, आमचे अनेस्थेसिस्ट डॉक्टर असतील, आमचे बाकीचे सगळे टीम, आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन असतील किंवा बाकी सगळे जे टीम काम करणारे ऑप्थॅल्मिक टेक्निशियन असतील किंवा ऑप्थॅल्मिक ऑफिसर वगैरे आहेत, आणि अतिशय धैर्याने आणि हिमतीने एक जोखमीची शस्त्रक्रिया पार पाडली, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। मी लोकांना नेहमी सांगत राहतो की जेव्हा तुम्हाला काही गरज पडत असेल, जेव्हा काही अडचणी असतील हेल्थबद्दलच्या, बाहेर प्रचंड प्रमाणात खर्च होतो, काय होतं माहीत नाही आता, परंतु सिव्हिलला नक्कीच जर आलं तर आम्ही आमच्या दृष्टीने, जरी आमच्याकडे त्या फॅसिलिटी उपलब्ध जरी नसतील तर आम्ही त्या रुग्णांना मदत करण्याचाच प्रयत्न करतो। आणि आमचा तोच ध्येय आहे की जेवढ्या रुग्णांना मदत करतील तेवढी मदत करावी। त्याचंच एक उदाहरण आहे आणि त्याचं प्रचंड समाधान आम्हाला सगळ्यांना आहे। धन्यवाद।